पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते। यात काही परदेशी पाहुणे सुद्धा सहभागी झाले होते। त्यांच्याशी खास बातचीत केली आपल्या प्रतिनिधी अश्विनी जोशी यांनी। पुण्यातला गणेशोत्सव जो फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आणि विविध परदेशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे। आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये या मिरवणुकीमध्ये हे परदेशी नागरिक जे आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। स्वीडनमधून आलेले हे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। हाऊ यू आर फीलिंग मॅम, आर यू एन्जॉयिंग? I'm having a great time. It's lovely. From where you are and what the reason you have come here is that this procession enhances you, that it has acted you? I'm from Germany, they're from Sweden, and he's from England. How you are enjoying? Oh, it's really great. Have you eaten modakas? Modakas? And then the sweets. Yes, we've had those. They've been good. Yeah. You people are watching so many colors. So what you think about this procession? What this festival about? It's super. I like the music, I like the colors and all the happy people. It's perfect. I agree. It's really nice. Would you like to come again? Absolutely. We'll come next year. We want to say one more thing. Yeah. One, two, three. Ganpati Ganpati Bappa Bappa Moria. तर आपण यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो पाहू शकतो आणि यांना पुन्हा एकदा पुढच्या वर्षी या गणपती बाप्पाच्या या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी सोबत अश्विनी जोशी, जय महाराष्ट्र, पुणे।